सुन्या काका सॉरी बर का, जरा येळ झाला. चला लवकर निघू, नाहीतर येळ होईल पोचायला. होय. काय राहिलं नाही ना? नाही, चला. अयो हाय का आता ह्यो आज कुठं राहिला म्हणायचा. हा, आपल्या बरोबरच निघाला होता की. वय पण मग गेला कुठं काय माहित, फोन लावून बघ. हा फोन लाग नक्की. इके संग बोलत तर थांबला नसेल ना. काय माहित आता. त्याचा काही नेम नाही. त्या आर्मी वाल्यांच्या मागे लागला असेल की मला बी भरती करून घ्या म्हणून. वय वय आजा म्हणू शकतो, तेवढा मला त्याच्या फुल कॉन्फिडन्स आहे. शीतल थांब, मी बघून येतो. ए बघणार, तू थांब इथंच, मी जाऊन बघून येते. तू तिथं गेलास ना, तिथं रमलास म्हणजे अजून 1 तास लावशील. तू गप थांब. तसं का असना. रामकृष्ण हरी. या बसा. दवाखान्यात होता होय समधी? होय होय. आता कशी आहे तब्येत त्यांची? आता हाय व्यवस्थित. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आलो. त्याचं कसं आहे ना, लवकर शुद्धीवर आल्यामुळं टेन्शन गेलं, नाहीतर सगळं अवघडच झालं असतं. अहो इक्या तसा एकटाच, भाऊ बहीण कोणच नाही. आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळी पुरुष मंडळी, लेडीज पेशंट, आम्हाला थांबताच येईना. होय ना, म्हणजे रावल्याची आई दिवसभर थांबली होती. हो, आणि फौजी पण असतात, बाहेरची कामं, काय पाहिजे काय नको सगळं बघतात. आता पूर्ण बऱ्या झाल्याशिवाय काय डिस्चार्ज देतील असं मला नाही वाटत. आणि बिलाचं कसं काय? बिल जरा जास्तच झालंय, टोटल 27,000 झाले. ना ना, अहो बिलाचं कसं, एवढं बिल इक्या कसं भरणार? अहो त्यो गेला तिकडे ट्रेनिंग सेंटरला. आता इक्याच्या आई रानात काम करून कसं बस घर चालवायची, बिलाचं कसं हो? आता त्याच्या एकट्यावर एवढा लोड टाकायला नको. होय, आपण सगळ्यांनी मदत करूया. होय, ते सिटी स्कॅनचं 10,000 रुपये फौजीनच भरलेत. आणि पुढच्या बिलाचं विचारलं तर म्हटलं काळजी करू नका, मी भरतो. त्या फौजीला मानलं पाहिजे राव. इतर कुठल्या कामासाठी पैसे मागितले ना, ते नसतात त्याच्याकडे. माग मी म्हणलो होतो ना, देवळाच्या कामासाठी तुम्ही कायच मदत करत नाही, पण अशा अडचणीच्या वेळेस फौजी काय मदत करतात राव. अरे त्याने एकट्याने एवढं सगळं करणं चुकीचं आहे. आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आता विक्रम उद्या तिकडे बॉर्डरवर आपलं रक्षण करणार, मग आपण नको होय त्याच्या मदतीला यायला? आमची सगळ्यांची तयारी, अगदी जास्त काय नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी मदत करणारच. वय आपण आपापल्या परीने मदत करूया. गावातल्या प्रत्येकानं मदत केली तरी 20-22 हजार जमतेलच. सचिन, तू लगेच कामाला लाग. गावात कोण किती पैसे देते ते बघ, आणि किती जमतात ते कळव. म्हणजे काय कमी जास्त पडतील ना, ते काहीतरी ऍडजस्ट करता येईल आपल्याला. होय. सचा, मग तू लगेच कामाला लाग. हो. बरं, आम्ही आता निघू का? या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ना ना येतो. समाधान,
काय होणार? अरे अजिंक्यला फोन केलता का? हा, फौजींनी मगाशी फोन केला होता, कळवलंय त्यांना. हो, नाही तर पोरांना उगाच हुरहुर लागून राहायची. हो ना, तुमची शीतल पण गेली होय? हा, पोरं चालली होती, म्हणलं तिला पण जाऊ द्यात. का पोरच चल म्हणली? नाही नाही नाही, शीतलच म्हणाली मी जाते म्हणून. नाही म्हणजे एवढ्या लांब बेळगावला पाठवली म्हणून विचारलं. अरे कसं आहे, शीतल विक्रमला भाऊ म्हणते, म्हणाली मी जाते म्हणजे तेवढाच विक्रमला आधार होईल म्हणून म्हणलं जा. आणि कसं आहे, ही पोरच एकमेकाला आधार आहेत ना. हा म्हणजे विक्रम साठी गेली होय शीतल? हो, विक्रमसाठीच गेली. बर 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 आहे नाना, येतो मी. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अच्छा, शीतल तिची ती गेली आणि विक्रम साठी गेली. आजाच्या आणि शीतलीच्या मनात तसं काय नसणार. पुष्पा पण ना उगाच काहीतरी डोक्यात भरवत असती. मी आता चाललोय, पण लवकरच येणार आहे. नक्की येशील? विकेंड इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं ना ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले. रोज सकाळी डोंगरात पळायचं, भरतीची बातमी वाचायची म्हणून रोज पेपरची वाट बघायची. दिवस रात्र एकच डोक्यात, आर्मीत कवा भरती होतोय. आम्ही जे कष्ट केलंय ना त्याचं फळ आता मिळालंय विक्याला, आणि मला बी लवकरच मिळणार आहे. शितले, काय बी होऊ दे, मी आर्मीत येणारच. मग भले दुनिया इकडची तिकडे होऊ दे. येशील की? नक्की येशील? तू मनापासून प्रयत्न करतोयस ना, मग तुझ्या मनासारखं नक्की होणार. आता निघूया. हं? आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचंय, आणि लय उशीर बी झालाय ना. हा,